हे आहेत डाळीचे वडे. आता इथे लाईट गेलेली आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण मी फ्लॅश ऑन करून व्हिडिओ काढलेला आहे. या जे डाळीचे वडे बनवतात आणि हे ना घरोघरी द्यावं लागतं पीठ सगळ्यांच्या घरी. म्हणजे ती अशी एक इथे रीत आहे आणि असे कुरकुरीत इतके गरम गरम असे छान डाळींच्या वड्यांची भाजी सुद्धा करतात आणि म्हणजे ते स्पेशली तसेच वडे बनवतात इथे. त्यानंतर अशी छान अशी रांगोळी बाहेर काढलेली होती आणि शाळेमध्ये जायचं होतं. शाळेतूनच घरी लवकर आलेली होती कारण पापडांची तयारी करायची होती. पापड ऑलमोस्ट झालेले होते आणि वरती टेरेसवरती सगळं सुकायला ठेवायचे होते कारण अर्धे ते ओलेच होते आणि याला बोलतात नागणीचे पापड. तुमच्या इथे काय म्हणतात मला कॉमेंट्समध्ये सांगा. आता आमची पापडांची तयारी सुरू झालेली आहे. स्पेशली मला तो घेरायचा व्हिडिओ काढायचा होता, सो तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. ती मेथड कशी असते, पद्धत काय असते. आणि थोडीशी माझ्या हस्बंडला सुद्धा सांगितली हेल्प करायला. त्यांनी तर काहीतरी वेगळंच करून टाकलेलं होतं, म्हणजे सगळं वाकडं तिकडं म्हणजे सगळे एकावर एक ठेवून दिलेले होते. अशा पद्धतीने मी एवढं छान असं केलेलं होतं आणि त्यांनी तसं केलेलं होतं. सो मी ते परत काढून दुसरीकडे परत वेगळ्या साईडला लावले. आणि हे आहेत तांदळाचे पापड. हे खूपच मस्त लागतात. कोणाकोणाला आवडतात त्यांनीही कॉमेंट्समध्ये सांगा मला. आणि हे पूर्ण टेरेसवरती लावायला मला 1 तास लागलेला होता. व्यवस्थित पद्धतीने लावायचं होतं. सो त्यांना सुद्धा लावायला लावले. लावा थोडंसं, तुम्ही बघू शकतात कसे टाकतायत. नवऱ्याने मदत केली हीच खूप जास्त मेहरबानी आहे आपल्या बायकांवरती, असंही आपण बोलू शकतो. आणि वरती तुम्ही ऊन बघू शकता, त्यामुळे आईने डोक्यावरती टॉवेल दिला होता माझ्या आणि गरमी तर खूपच होत होती आणि आपलं काम झालेलं होतं. भेटूया पुढच्या ब्लॉग.